रामकृष्ण हरी. जेव्हा आपण फिटनेसमध्ये येण्याच्या तयारीत असतो, जिम जॉईन करतो, वर्कआउट जॉईन करतो, तर आपण वर्कआउटवर भर देतो. तर वर्कआउटचं काम 20% आणि 80% काम न्यूट्रिशनचं आहे. आपण किती आहार कंट्रोल करतो, किती डाएटचं पालन करतो, याच्यावर आपला फिटनेस आधारित राहते. तर जेव्हा आपण वर्कआउटला जॉईन होतो तेव्हा आपल्याला आपल्या डाएटवर लक्ष जाते आपलं. मग आपण आपला डाएट कसा स्ट्रॉंग करायला पाहिजे, तर आपल्याला कोच सल्ला देतात की तुम्ही असा तुमचा डाएट करा. जेव्हा आपण डाएटवर येतो तेव्हा हर्बल लाईफचा फॉर्म्युला 1चा शेक घेतो आपण. तर फॉर्म्युला 1च्या शेकमध्ये जे काय असे विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते मिळतात, पण काही असे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत जे सप्लिमेंट आहेत ते फॉर्म्युला 1च्या शेकमधून मिळत नाहीत. तर म्हणजेच मग त्यासाठी आपल्याला आहारात ॲड करावं लागते फॉर्म्युला 2 मल्टीव्हिटॅमिन ॲड करावं लागते. तर याची आवश्यकता काय आहे, तर कारण आपण काय करतो, कार्बचा टेक केअर करतो, परत फॅटचा टेक केअर करतो, प्रोटीनचा पण टेक केअर करतो, पण जेव्हा गोष्ट विटॅमिन्स आणि मिनरल्सवर येते तर त्याकडं आपलं लक्षच जात नाही. मग आपल्याला याची गरज पूर्ण करायची असेल तर मग आपल्याला आहारामध्ये मल्टीव्हिटॅमिन गोळी ॲड करावं लागेल. जर आपण मल्टीव्हिटॅमिन ॲड केले तर यातून आपल्याला काय काय मिळते, तर हे हेल्प करतात आपल्या साऊंड स्लीपसाठी, चांगल्या झोपीसाठी मदत करतात. आणि हे मिनरल्स दुसरे हर्ब्स हे आपल्या जॉईंट्स हेल्थसाठी पण सपोर्ट करतात, जेणे की आपली इम्युनिटी पण बेटर होते. आणि त्याच्यातला मग परत आपलं जेव्हा आपण एक त्या कंटेनरमधल्या एका गोळीवर येतो, हर्बल लाईफच्या मल्टीव्हिटॅमिन गोळीवर आपण जेव्हा एक गोळी घेतो तर त्याच्यातून आपल्याला किती एनर्जी मिळते, तर एक खूप सारी अशी मोठी टोपली जर घेतली, टोपली भरून फळं भाज्या जर आपण खातो तर त्या भाजीमधून भाजीपाल्यामधून फळामधून जेवढी आपल्याला एनर्जी मिळते तेवढीच एनर्जी एका सिंगल गोळीतून मिळते. जोपर्यंत आपण शेकसोबत मल्टीव्हिटॅमिन ॲड करत नाही तोपर्यंत आपली मीलची रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही. आणि मग ही गोळी चालू असताना ही गोळीच का, तर काही न्यूट्रिशन असे ते पावडर फॉर्ममध्ये टिकत नाहीत, त्याच्यामुळे ते टॅबलेट फॉर्ममध्ये बनावं लागते. त्यासाठी ही मल्टीव्हिटॅमिन गोळी टॅबलेट फॉर्ममध्ये आहे. तरी काय काम करते, तर बरेच जणांना पोअर इटिंग हॅबिट असते. पोअर इटिंग हॅबिट म्हणजे काय, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही असं म्हणणार, आणि खाण्यापिण्यामध्ये लक्ष नसतं आहे, त्यांच्यासाठी ही गोळी काम करते. परत रोग प्रतिकारशक्ती वाढते या गोळीतून. शरीरामध्ये जे टॉक्सिन आहेत, विषारी घटक आहेत, ते बाहेर फेकल्या जातात. परत या गोळीमध्ये फॉलिक ॲसिड आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, हे सगळं मल्टीव्हिटॅमिन गोळीमधून मिळते. मग ही महिलांसाठी खूप फायद्याची आहे. महिलांसाठी मल्टीव्हिटॅमिन म्हणजे एक सुरक्षा कवचच आहे. तर मल्टीव्हिटॅमिन आतापर्यंत बोलत चाललो मी. तर मग मल्टीव्हिटॅमिन म्हणजे याच्यात व्हिटॅमिन्स कोणते आहेत, तर याच्यावर आपण लक्ष देऊ. याच्यामध्ये पहिलं आहे व्हिटॅमिन ए, जे आपल्या सेल्सच्या ग्रोथसाठी काम करते. आपण अँटी एजिंग पण दिसतो. जर सेलचं प्रोडक्शन आपलं चांगलं राहत असेल तर आपलं डेड सेलचं प्रमाण कमी होतं. शरीरामध्ये रोज आपल्या शरीरात पेशी जन्मतात, मरण पावतात. तर हा जो रेशो असतो, तर जो जन्मदर आहे तो वाढत राहिला, तर आपल्या सेलचा ग्रोथ जर वाढत राहिला तर आपण अँटी एजिंग दिसायला सुरुवात होती. आपलं वय आहे त्याच्यापेक्षा आपण कमी वयाचे दिसतो. तर सेकंड याच्यामध्ये व्हिटॅमिन बी, तर B2 हे हार्मोन्स प्रोडक्शनसाठी काम करते. आता महिलांना पण हार्मोन्स असतात, पुरुषांना पण हार्मोन्स असतात. आणि पुरुषी हार्मोन्स सिक्रेट जास्त झाले तरी इनबॅलेन्स, महिलांचे हार्मोन जास्त सिक्रेट झाले तरी बी इनबॅलेन्स. तर हे हार्मोनचं प्रोडक्शन असं लेवलमध्ये पाहिजे की ज्याच्यामुळं आपला मूड स्विंग होणार नाही, आपल्याला हेल्थ चॅलेंज येणार नाही, महिलांना PCODचा प्रॉब्लेम येणार नाही. तर हे हार्मोनचं जे प्रोडक्शन आहे व्हिटॅमिन B2 काय करते, मेंटेन ठेवायचा प्रयत्न करत असते. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B3 आहे याच्यामध्ये. तर व्हिटॅमिन B3चं काम आहे गुड कॅलेस्ट्रॉल म्हणजे HDL आणि बॅड कॅलेस्ट्रॉल म्हणजे LDL. तर ह्या दोन्हींना बॅलन्स ठेवण्याचं काम व्हिटॅमिन B3 करते, जे की मल्टीव्हिटॅमिन गोळीमध्ये आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B5
जे आपल्या ब्लडमध्ये ज्या रेड ब्लड सेल्स आहेत त्यांना पोषक करते. त्यामुळं काय होतं जे आपले नखं आहेत, आपली त्वचा आहे, सगळ्या शरीराचा सर्वात मोठा ऑर्गन म्हणलं तर आपली त्वचा आहे. तर ही त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगलं काम करते. गुड कॅलेस्ट्रॉलसाठी पण मदत करते. हे फायदे येतं मल्टीव्हिटॅमिन गोळीचे. विटॅमिन B6 म्हणजे इमोशन रेग्युलेट करते. काही जणांना विसरण्याची बिमारी असते तर त्याला अल्गायझर म्हणते. तर हा अल्गायझर होऊ देत नाही, आपल्या इमोशन्सला रेग्युलेट करते. परत यामध्ये फॉलिक ॲसिड आहे जे न्यू सेल्स प्रोडक्शन वाढवते. बायोटिन आहे, परत केस गळती कमी होती. तर ह्या गोष्टी मल्टीव्हिटॅमिनमध्ये आपल्याला सगळ्या मिळतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डी म्हणजे कॅल्शियमचा सुद्धा सोर्स ह्या गोळीतून मिळते. आपल्याला कॅल्शियम पण मिळते. काही जणांना, बऱ्याच जणांना कॅल्शियमची डेफिशियन्सी असते, कॅल्शियमचं प्रमाण कमी असते. त्याच्यामुळं बाहेरून कॅल्शियमची गोळी चालू केलेली असते डॉक्टर साहेबांनी. तर आपल्याला दुसऱ्या स्पेशल कॅल्शियम टॅब्लेटमधून पण भेटते, पण ह्या मल्टीव्हिटॅमिन गोळीमधून सुद्धा आपल्याला कॅल्शियमचं ऑब्झर्वेशन चांगलं मिळते. त्यानंतर व्हिटॅमिन ई. तर व्हिटॅमिन ई जे आपल्या स्किनसाठी चांगलं काम करते. स्किन आणि सेल्सला डॅमेज होऊ देत नाही, त्याचं प्रोडक्शन चांगलं करते. शरीरामध्ये कोलेजनचं प्रमाण पण मेंटेन ठेवते. व्हिटॅमिन ईमुळं चेहरा आपला आकर्षक आणि तजेलदार व्हायला सुरुवात होती. आणि ह्या सगळ्या जे व्हिटॅमिन्स मिनरल्स आहेत ते एका सिंगल टॅब्लेटमध्ये आहेत. तर मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट 90 गोळ्याचा कंटेनर असते, 90 टॅब्लेटचा कंटेनर असते की जे की एका महिन्यात यूज करायला पाहिजे. 3 वेळा गोळी घ्यायची असते. ही सकाळ, दुपार, संध्याकाळ. तुम्ही जेवणाच्या नंतर, जेवणाच्या आधी कशीही घेऊ शकतात आणि त्याचा छान असा रिझल्ट येऊ शकते. मग ही गोळी खाल्ल्यानंतर तुमची एनर्जी वाढणार. तुम्ही जर वर्कआउट करत असताल तर एकदम स्पीडनं वर्कआउट होणार तुमच्याकडून आणि फास्ट वेट लॉस व्हायलासुद्धा मदत होणार. आणि व्हिटॅमिन्सची आणि मिनरलची जी कमतरता आहे ती ह्या गोळीतून कंप्लीट होऊन जाते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पण तुम्ही कोचच्या सल्ल्यानं जर घेतलं तर तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. आणि तुम्हाला जर काय वाटलं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्या एखाद्या गरजू व्यक्तीला जर याची आवश्यकता असेल तर त्यांना फायदा होईल. चला, थँक्यू.